सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आनंद एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विद्यालयाच्या वतीने मी आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज स्त्री जन्माचं स्वागत करा, बेटी बचाव ठराव असा अत्यंत महत्त्वपूर्ण व जिव्हाळ्याचा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. परमेश्वराने ही सृष्टी निर्माण करताना योग्य तो समतोल कसा साधला जाईल याचा विचार केला आहे. डॉक्टर अब्दुल कलामांनी 2020 साली भारत महासत्ता बनवण्याचं जे स्वप्न दाखवलं होतं आणि त्या स्वप्नपूर्तीला अडसर म्हणजे स्त्री भ्रूण हत्याच होय. यावर एकच उपाय, लेक वाचवा, देश घडवा. भारताचा इतिहास जर आपण पाहिला तर प्राचीन काळापासून स्त्रियांनीच घडवला येतो. आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्याला लाभलेल्या प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर सुधा कांक्रिया मॅडम, तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन थाडे सर, सेक्रेटरी सुभाष गर्जे सर, त्याचबरोबर डॉक्टर कांक्रिया सर आणि इतर मान्यवर आपल्याला या ठिकाणी आज लाभलेले आहेत. मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करेल की त्यांनी आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करावं. डॉक्टर सौ सुधाताई कांक्रिया यांचा अल्पसा परिचय मी करून देते. या समाजसेवेबरोबरच त्यांनी बेटी बचाव व स्त्री जन्माचे स्वागत करा ही चळवळ 1985 पासून सुरू केलेली आहे. 3 तपापेक्षा जास्त समाजसेवेची तपश्चर्या त्यांनी केलेली आहे व अविरत सुरू आहे. नकोशीला हवेशी करू व 8वा फेरा स्त्री जन्माचा स्वागताचा हा विचार त्यांनी जगात पहिल्यांदा मांडला व समाजात देखील रुजवला. 1200 पेक्षा जास्त नकोशी म्हणजे ज्या मुली नकोशी असतात, स्त्री जन्माचे जे स्वागत आपण आता बोलतोय तर नकोशींचा त्यांनी पुनर्नामकरण केलेलं आहे. तसेच 11,000 पेक्षा जास्त विवाहामध्ये 8वा फेरा स्त्री जन्माचा असा स्वागताचा असा घेतलेला आहे. आजपर्यंत ही स्त्री जन्म स्वागताची शपथ जी आपण घेणार आहोत ही आतापर्यंत 30 लाखापेक्षा जास्त व्यक्तींनी घेतलेली आहे. भरीतभर म्हणून 2 राष्ट्रपतींच्या वतीने त्यांना सन्मान मिळालेला आहे. फक्त भारतापुरतंच मर्यादित न राहता आंतरराष्ट्रीय शांतता परिषदेमध्ये त्यांनी विशेष गौरव संपादन केलेला आहे. एक 150 पेक्षा जास्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्यांनी मिळवलेले आहेत. त्या कार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने पोस्टाचे तिकीट देखील प्रकाशित करण्यात आलेले आहे. भारतातील पहिल्या रोटरी पीस सेंटरच्या स्थापनेसाठी त्यांनी पुढाकार घेतलेला असून गेल्या 12 वर्षापासून राजयोग त्यांनी अवलंबला आहे. म्हणजे नेत्रतज्ञ आहेतच, समाजसेवा करतायत, मुलींचं पुनर्वसन करतायत, स्त्री जन्माचं स्वागत देखील करतायत व राजयोग म्हणजे मेडिटेशन आणि मनशांतीसाठी जे जे करणं आवश्यक आहे त्याचा देखील त्यांनी अवलंब केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. स्वतःपुरताच अभ्यास न करता त्यांनी इतरांनाही ते करून घेतात मनशांती आणि त्याचा उपयोग बाकीच्यांना कसा होईल मनशांतीचा, राजयोगाचा, हे देखील त्या धडे गिरवित आहेत. तसेच त्यांनी कोरोना काळामध्ये 8,000 पेक्षा जास्त कोरोनाबाधित जे बांधव होते, भगिनी होत्या, त्यांच्यासाठी त्यांनी हिलिंग त्याची सेवा त्यांनी प्रदान केलेली आहे व त्यांना त्यामध्ये यश पण मिळालेलं आहे. बरेच कोरोनाबाधित त्यातून मुक्त झालेले आहेत. तसेच अंध बांधव व कारागृहातील जे कैदी असतात
त्यांच्यासाठी देखील त्यांनी विशेष अभियानाचे आयोजन केलेले आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगातील जो सर्वोच्च आंतरराष्ट्रीय नोबेल शांतता पुरस्कार असतो, तुम्हाला माहिती आहे मदर तेरेसांना 1979 साली हा पुरस्कार मिळालेला होता. तर तो पुरस्कार मिळवण्यासाठी नामांकन होतं. जसं बरेचशा यादी पाठवल्या जातात, फायली पाठवल्या जातात आणि त्यातून एकाची निवड होते. त्यासाठी त्यांचं नामांकन झालेलं आहे. तो पुरस्कार देखील त्यांना मिळावा अशी आपण शुभेच्छा व्यक्त करू. आता जोरात टाळ्या वाजवा, पण आपण शुभेच्छा देतोय त्यांना. ओम शांती. सुप्रभातम. गुड मॉर्निंग. आज सुंदर अशा प्रभात समयी आणि सुंदर अशा या आनंद विद्यालयामध्ये अत्यंत समाज उपयोगी आणि जीवन परिवर्तन करणाऱ्या या कार्यक्रमाचं आयोजन रोटरी क्लब ऑफ अहमदनगर संचलित रोटरी पीस सेंटर आणि रोटरी क्लब ऑफ अहमदनगरतर्फे करण्यात आलेलं आहे. आज आपण 2 विषयांवर विचार सागर मंथन करणार आहोत. पहिला विषय आहे की मनाची शांती असावी, जेणेकरून अभ्यास करताना आपली एकाग्रता वाढली पाहिजे, आपले मार्क्स चांगले मिळाले पाहिजेत, त्यासोबतच आपल्या जीवनामध्ये सुख शांती आणि समाधान हेही प्राप्त झालं पाहिजे. आणि दुसरा विषय आहे स्त्री जन्माचे स्वागत करा, म्हणजे बेटी बचाओ याविषयीचं विचार सागर मंथन. पहिल्या विषयाला आपण सुरुवात करूया. आज आपण पाहतोय की मुलांची चंचलता वाढत चाललेली आहे. कॉन्सन्ट्रेशन तुलनेने कमी झालेलं आहे आणि त्यामुळे जी शांतता आपल्याला हवी आहे, जी मनाची शांती आपल्याला हवी आहे, जे आपण पाहतोय की आपल्याला एकीकडे मार्क्स बऱ्यापैकी चांगले मिळत आहेत, परंतु मनाची शांती हरवत चाललेली आहे. अनेक ठिकाणी असंही आपण पाहिलेलं आहे की मुलं खूप हुशार आहेत, मार्क्सही चांगले मिळवत आहेत आणि तरी परंतु कुणी डिप्रेशनमध्ये गेलेलं आहे, कोणाची मानसिक अवस्था खालावलेली आहे आणि कोणाला आजार पण आलेला आहे. या सगळ्यातून जर आपल्याला बाहेर यायचं असेल तर आपल्याला स्वतःकडे पाहिलं पाहिजे. मग हे स्व म्हणजे कोण आणि मी म्हणजे कोण, आणि आपल्याला हे IQ, EQ आणि SQ याचा बॅलन्स कसा साधता येईल यासाठी हे राजयोगा मेडिटेशन आहे. राजयोगा मेडिटेशन म्हणजे केवळ बसून करण्याची काही विधी नाही आहे, तर चालता बोलता, हसता बोलता, खाता पिता, अभ्यास करता, खेळताना सुद्धा आपल्याला हे मेडिटेशन, ज्याला आपण जीवन पद्धती म्हणतो, त्याचा आपल्याला अवलंब करता येऊ शकतो आणि त्यातून आपल्या ध्येयाकडे आपल्याला जाता येऊ शकतं. मग हे नेमकं आहे काय? आपण पाहतो की IQ म्हणजे आपलं इंटेलिजन्स किती आहे, म्हणजे आपण जे अभ्यास करतो ते आपल्या मेमराईज झालं पाहिजे आणि योग्य वेळी आपल्याला ते रिकॉल पण करता आलं पाहिजे आणि त्यासोबत आपल्याला मार्क्स पण चांगले मिळाले पाहिजे. तसा IQ बऱ्यापैकी वाढत चाललेला आहे आपण पाहतोय. पण EQ ज्याला म्हटलं जातं, इमोशन्स ज्याला म्हटलं जातं, भावना ज्याला म्हटलं जातं, इथे आपण थोडेसे कमी पडत आहोत असं लक्षात आलेलं. एक रिसर्च झालेला आहे आणि त्या रिसर्चमध्ये ज्यांचा IQ 130% पेक्षा जास्त आहे, म्हणजे 130%
ज्यांचा IQ जास्त आहे, म्हणजे 100% जास्त असा IQ, म्हणजे 130 पेक्षा जास्त IQ असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांची एक सोसायटी बनवली गेली. त्याला मनसास असं नाव देण्यात आलं आणि त्याला पुढे 50 वर्ष फॉलो करण्यात आलं की यांच्यामध्ये काय काय चेंजेस झाले, काय बदल झाले, त्यांच्या जीवनामध्ये काय काय परिवर्तन झालं, त्यांच्या जीवनामध्ये काय काय चॅलेंजेस आले, त्यांनी कसे फेस केले, ते त्यांच्या जीवनात यशस्वी झाले किंवा नाही झाले. मग ते जीवन, कौटुंबिक जीवन असेल, सामाजिक जीवन असेल, व्यावसायिक जीवन असेल, या सगळ्या जीवनाच्या टप्प्यावर त्यांनी यश कसं प्राप्त केलं याचं ॲनालिसिस करण्यात आलं. आणि त्याचा रिझल्ट असा, म्हणजे धक्कादायक असा रिझल्ट समोर आला. आणि तो रिझल्ट असा आहे की मोर दॅन 70%, म्हणजे 70% जास्त विद्यार्थी हे फेल झाले. IQ किती होता त्यांचा? 130% जास्त, इतका मोठा त्यांचा IQ होता. परंतु EQ मध्ये खूप मोठी तफावत असल्यामुळे ते आपल्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकले नाही. आपलं जीवन म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही, आपलं जीवन म्हणजे फक्त मार्क्स नाही, आपलं जीवन म्हणजे जीवन जगत असताना येणाऱ्या अनेक टप्प्यांवर, अनेक परिवर्तनावर, अनेक मोड ज्याला आपण म्हणतो टर्न्सवर आपण कसं वागतो, कसं बोलतो, कशी स्टॅबिलिटी आपली मेंटेन करतो, कशी मनाची प्रसन्नता आपण शाबूत ठेवू शकतो, या सगळ्यांवर इमोशन अवलंबून आहेत. आणि इमोशन स्टॅबिलिटी जिथे असते तिथेच IQ हा चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो. मग फक्त IQ वाढवून आपल्याला चालणार नाहीये, तर त्यासोबत EQ सुद्धा आवश्यक आहे. मग आपण जे शाळेमध्ये शिकतो, पुस्तकांचा अभ्यास करतो, प्रॅक्टिकलचा अभ्यास करतो, याच्यामध्ये आपला IQ छानसा डेव्हलप होतो आणि तो डेव्हलप होणं सुद्धा आवश्यक आहे. पण त्यासोबत EQ सुद्धा असणं आवश्यक आहे. इमोशनल स्टॅबिलिटी सुद्धा असणं आवश्यक आहे. आज जर मला खूप छान ऑपरेशन करता येत असेल पण माझं मन जर उदास असेल तर ते ऑपरेशन मी इतक्या 100% स्किलफुली करू शकणार नाही. आपल्याकडे खूप चांगले गुण आहेत, कौशल्य आहेत, पण त्याचा वापर कधी होऊ शकतो? जेव्हा मन शांत असेल, जेव्हा मन प्रसन्न असेल, तर तेव्हाच आपण त्याचा वापर करू शकतो. आणि म्हणूनच IQ बरोबर EQ, मनाची स्टॅबिलिटी, इमोशनल स्टॅबिलिटी असणं आवश्यक आहे. आणि ती स्टॅबिलिटी आपल्याला राजयोगा मेडिटेशनने प्राप्त होऊ शकते. खरं म्हणजे राजयोगा मेडिटेशन हा जो विषय आहे हा खूप वास्ट आहे आणि हा आपण आयुष्यभर जरी शिकत राहिलो तरी तो पूर्ण होणार नाही. तरी परंतु छोटासा आज इंट्रोडक्शन मी आपल्याला इथे देणार आहे. असो आज आपण फक्त पाहणार आहोत की हा राजयोगा मेडिटेशन मनशांतीसाठी आपण विद्यार्थ्यांनी काय म्हणजे कसं आपण त्याच्यासाठी इन्व्हॉल्वमेंट ठेवली पाहिजे आणि कुठल्या विधीने आपण हा राजयोगा केला पाहिजे. कुठलंही जर मेडिटेशन आपल्याला करायचं असेल तर एकतर आपल्या शरीराची पण स्टॅबिलिटी आवश्यक आहे. जेव्हा आपण बसू मेडिटेशन करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी, तेव्हा आपण ताठ बसायचं आहे, ताठ बसायचं आहे. आणि त्यानंतर आपल्या हाताची ज्ञानमुद्रा घ्यायची आहे. आणि त्यानंतर जेव्हा आपण ज्ञान मुद्रा घेतो आणि त्यानंतर एक ॲफर्मेशन्स असतात की ज्याला आपण AVF फॉर्म्युला असं म्हटलेलं आहे. A फॉर ॲफर्मेशन, V फॉर व्हिज्युअलायझेशन आणि F फॉर फिलिंग्स. म्हणजे हे 3 गोष्टी जेव्हा एकत्र होतात तेव्हा आपल्या ब्रेनमध्ये, आपल्या मेंदूमध्ये सकारात्मक परिवर्तन व्हायला सुरुवात होते. A फॉर ॲफर्मेशन, V फॉर व्हिज्युअलायझेशन आणि F फॉर फिलिंग्स. म्हणजे आता मेडिटेशनमध्ये जे आपण कॉमेंट्री देतो त्याला आपण ॲफर्मेशन म्हणू शकतो. आणि त्या ॲफर्मेशन आपल्याला मनातल्या मनात त्याचा काय करायचा आहे, पुनरुच्चार करायचा आहे आणि त्याचंच चित्र आपल्याला निर्माण करायचं आहे आणि त्याच्याच फिलिंग्स आपल्याला निर्माण करायचे आहेत. तेव्हा जेव्हा हा AVF फॉर्म्युला पूर्ण होतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये सकारात्मक असे चेंजेस व्हायला लागतात, आपल्या ब्रेनमध्ये सकारात्मक चेंजेस व्हायला लागतात
आणि ज्या हॅपी हॉर्मोन्स आहेत, मन प्रसन्न करणारे जे हॉर्मोन्स आहेत, त्याची निर्मिती व्हायला लागते. आपल्या मनाचं कॉन्सन्ट्रेशन वाढायला लागतं. आपल्याला माहिती आहे की मेंदूचे 2 भाग आहेत, डावा आणि उजवा. या दोघांमध्ये जे कॉर्डिनेशन व्हायला पाहिजे, म्हणजे जेव्हा मनाचं कॉन्सन्ट्रेशन होतं तेव्हा या 2 मेंदूमध्ये कॉर्डिनेशन होत असतं. जोपर्यंत लेफ्ट आणि राईट मेंदूच्या लोब्समध्ये कॉर्डिनेशन होत नाही तोपर्यंत मनाचं कॉन्सन्ट्रेशन होत नाही. मग मनाचं कॉन्सन्ट्रेशन होण्यासाठी राजयोगाच्या माध्यमातून या 2 मेंदूंमध्ये कॉर्डिनेशन केलं जातं. आणि हे आपण पाहत असताना नंतर जे आपण पुस्तकं वाचतो किंवा अभ्यास करतो ते सुद्धा आपल्या मेमरीमध्ये फिट होण्यासाठी, म्हणजे जे आपण वाचतो ते आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. आणि फक्त लक्षात राहून चालणार नाहीये, तर एक्झाममध्ये ते आपल्याला रिकॉल करता आलं पाहिजे. म्हणजे जसा क्वेश्चन असेल, जसा प्रश्न असेल, त्याचं उत्तर आपल्याला तात्काळ आठवलं पाहिजे, त्या क्षणी आणि त्यावेळेसच आठवलं पाहिजे. तर अशा पद्धतीची जी रिकॉलिंग सिस्टीम आहे, मेमरायझेशनची जी सिस्टीम आहे, ही सगळी सिस्टीम आपल्या चांगल्या प्रकारे डेव्हलप होते या राजयोगा मेडिटेशनमुळे. मग राजयोगा मेडिटेशनचा आणखीन एक सिद्धांत असा आहे की जसं आपण विचार करतो तसं आपण बनत जातो. जैसा आप सोचते हो वैसा हम बनते जाते हैं. म्हणजे काय की ज्या प्रकारे आपल्या मनातले विचार असतात त्याच प्रकारे आपलं शरीर सुद्धा घडत जातं, आपलं वातावरण सुद्धा बदलत जातं. आणि अशाच प्रकारची म्हणजे संधी आपल्याला आपल्या जीवनामध्ये उपलब्ध होते. आणि त्यासाठी म्हणून परत एक रिसर्च केला गेला आणि त्या रिसर्चमध्ये असं सांगितलं गेलं की 2 ग्रुप्स बनवले गेले. एका ग्रुपला हातामध्ये पियानो देण्यात आला आणि दुसऱ्या ग्रुपला हातामध्ये पियानो नाही देण्यात आला. आणि दोघांनीही सांगितलं की आता आपल्याला पियानो वाजवायचा आहे, रोज 2 तास पियानो वाजवायचा आहे. ज्यांच्या हातामध्ये फिजिकल पियानो होता त्यांनी रोज 2 तास पियानो वाजवला. आणि ज्यांच्या हातामध्ये पियानो नव्हता त्यांना मानसिक रूपाने फक्त पियानो वाजवायला सांगितला. त्यांनी सुद्धा मानसिक रूपाने पियानो वाजवला. आणि त्यानंतर प्रत्येकाचा EEG, जसा हार्टचा ECG असतो तसा ब्रेनचा EEG असतो, तसं ब्रेनचे इम्प्रेशन चेक करण्यात आले. तर ज्यांनी हातामध्ये पियानो घेऊन वाजवला ते आणि ज्यांनी फक्त मानसिक रूपाने पियानो वाजवला ते, तो दोघांचेही ब्रेनचे इम्प्रेशन सेम टू सेम होते. याचा अर्थ असा की जसं आपण विचार करतो तसं आपलं ब्रेनमध्ये इम्प्रेशन होतात आणि आपला ब्रेन हे आपल्या संपूर्ण शरीराला कंट्रोल करत असतो. तर त्यामुळे जसं आपण विचार करतो तसं आपण बनत जातो. आता याचं एक छोटंसं उदाहरण, एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगते. एक ठिकाणी सर्कस होती आणि ती सर्कस पाहण्यासाठी चिंटूच्या आई बाबा 3 जणही गेले होते. ती सर्कस पाहिली. सर्कसीमध्ये मोठा हत्ती होता, तो खूप छान डान्स करत होता. त्यांनी वेगवेगळे कवायतचे प्रकार पण करून दाखवले आणि आणखीन वेगवेगळे प्राणी होते. परंतु चिंटूला तो हत्ती खूप आवडला की असा धष्टपुष्ट मोठा छान, आणि जसं मास्टर सांगत होते तसं तो करत होता. आणि मग सर्कस संपली आणि चिंटू आपल्या आईबाबांना म्हणाला की आई बाबा मला ना या हत्तीला ना भेटायचे. तर आईबाबा म्हणले अरे तो सर्कशीतला हत्ती आता तो तर गेला आतमध्ये, आपण कसं भेटणार. पण तरी चिंटूने काही हट्ट सोडला नाही. चिंटू म्हणला की नाही मला तो हत्ती पाहायचाच आहे, त्याला भेटायचंच आहे. आणि मग ते जे सर्कसचे मालक होते त्यांच्याशी बाबा बोलले की आमचा हा चिंटू थोडंसं त्याची इच्छा आहे, आपण भेटू द्याल का हत्तीला. तर ते म्हणले अच्छा ओके वेलकम, येऊ द्या चिंटूला. मग ते चिंटूला घेऊन आतमध्ये गेले तर तिथे मोठासा हत्ती जो आहे तो एका छोट्या खुंटीला बांधलेला होता. तो चिंटूला मोठा आश्चर्य वाटलं, एवढा महाकाय हत्ती आणि तो एवढासा खुंटीला बांधलाय आणि ती दोरी पण जी एकदम नाजूकशी. मग चिंटूने विचारलं त्यांना की काका हे असं कसं काय, हे हत्ती तो एवढा मोठा, तो एका झटक्यामध्ये हिसका देऊन निघून जाईल आणि त्याला तुम्ही एवढ्याशा छोट्याशा दोरीने आणि एवढ्या छोट्या खुंटीला कसं बांधून ठेवलं. तर ते काका म्हणाले की असं आहे बेटा, हा जो हत्ती आहे ना हा जेव्हा एकदम पिल्लू होता ना 1-2 दिवसाचा, तेव्हा तो आमच्याकडे आला होता आणि तेव्हा त्याची शक्ती कमी होती.
तेव्हा त्याची ताकद कमी होती आणि तेव्हा आम्ही त्याला याच खुंटीला आणि याच दोऱ्याने बांधलं होतं. तर त्याच्या मनामध्ये बिलकुल फिट झालेलं आहे की या खुंटीला मला बांधलं तर मी याच्यातून सोडून जाऊ शकत नाही, या खुंटीला तो म्हणजे हिसका देऊन सोडून जाऊ शकत नाही. ही जी दोरी मी बांधलेली आहे या दोरीला मी म्हणजे तोडू शकत नाही, हे त्याच्या मनामध्ये फिक्स झालेलं आहे. परंतु वास्तविक पाहता सत्य परिस्थिती अशी आहे की आता तो मोठा झालेला आहे, त्याचं वजन वाढलेलं आहे, त्याची ताकद वाढलेली आहे आणि त्याने जर एक हिसका दिला तर ते खुंटी सहित ते निघून जाईल आणि तो पळून जाऊ शकतो. परंतु त्याचा माइंड प्रोग्रामिंग झालेला आहे, त्याच्या मेंदूमध्ये एक फिक्स झालेला आहे की ही दोरी मी तोडू शकत नाही, ही खुंटी मी तोडू शकत नाही. आणि म्हणून महाकाय जरी हत्ती झाला, त्याची शक्ती जरी वाढली तरी पण तो ती तोडू शकत नाही, कारण माइंड प्रोग्रामिंग. तसंच आपल्या मेंदूमध्ये सुद्धा, तसंच आपल्या जीवनामध्ये सुद्धा असं माइंड प्रोग्रामिंग जे निगेटिव्ह झालेलं आहे ते आपण काढून टाकलं पाहिजे. जसं एखादा विषय असतो गणिताचा, आपल्याला वाटतं की अरे बाबा मला ना गणित जमणारच नाही, मला ना हे प्रॅक्टिकल काय सायन्स हे जमणारच नाही, मला अमुक विषय ना खूप मला काय वाटतो खूप अवघड वाटतो, तो मला काही जमणारच नाही. अरे बापरे, म्हणजे माझ्या शाळेत परीक्षा असती तर गोष्ट वेगळी होती, आता दुसऱ्या शाळेत जायचं तिथे माझा नंबर लागला नाही, बाबा मला पेपर लिहिता येतच नाही. असं जे काही खुंट्या आपल्या मनामध्ये आहेत, जे काही कमजोर दोरी आपल्या मनामध्ये आहेत, जे काही आपलं माइंड प्रोग्रामिंग आधी झालेलं आहे जे निगेटिव्ह आहे. परंतु जेव्हा आपण अभ्यास करतो, जेव्हा आपण प्रॅक्टिकली सराव करतो, त्याच्यामुळे आपली ताकद वाढलेली, आपली शक्ती वाढलेली, आपलं कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे. हे सगळं असताना सुद्धा मनामध्ये जी काही खुंटी आपण धरून ठेवलेली आहे, जे आपलं निगेटिव्ह माइंड प्रोग्रामिंग झालेलं आहे ते आपण आता तोडून टाकलं पाहिजे. त्या हत्तीसारखं आपलं नाही झालं पाहिजे. तर जे काही आपल्या जीवनामध्ये ब्लॉकेज निर्माण झालेले असतील, मग विषयाबद्दल असतील, अभ्यासाविषयी असतील, घरच्या काही गोष्टींबद्दल असतील, काही व्यक्तींबद्दल असतील, काही समस्यांबद्दल असतील, काही चॅलेंजेसबद्दल असतील, ते छोटे जे ब्लॉकेज आहेत ते पूर्ण आपण काढून टाकले पाहिजे. आणि काढण्याचं साधन हे राजयोगा मेडिटेशन आहे. त्याचा फॉर्म्युला मी आपल्याला सांगितला. त्याचा फॉर्म्युला आहे AVF. ए फॉर ॲफर्मेशन, व्ही फॉर व्हिज्युअलायझेशन आणि एफ फॉर फिलिंग्स. ॲफर्मेशन म्हणजे स्वयंसूचना, ॲटो सजेशन. मग आपण स्वतःला कसं ॲटो सजेशन देतो की कुणी जर आपल्याला बावळट म्हटलं आणि आपण त्याचा स्वीकार केला की मी बावळट आहे, तर मग आपलं जीवन खरंच बावळट बनत जातं. पण कुणी आपल्याला हुशार म्हटलं आणि आपण हुशारी दाखवली तर खरंच आपण हुशार होत जातो. पण कुणी काही का म्हणे ना, पण मी स्वतः जर असं दुसऱ्याने मला म्हटलं तू मूर्ख आहे, तू बावळट आहे, पण त्याचा मी स्वीकार केला नाही, मी हा स्वीकार केला की मी हुशार मुलगा आहे, मी हुशार मुलगी आहे, मी आदर्श विद्यार्थिनी आहे, मी आदर्श विद्यार्थी आहे, असं जर माझ्या मनामध्ये असेल तर जैसा हम सोचते हैं ऐसा हम बनते जाते हैं. म्हणजे मी स्वतः काय विचार करते त्याप्रमाणे माझं जीवन बदलत जातं, माझ्या जीवनामध्ये परिवर्तन होत जातं. मग एखादा सब्जेक्ट जर आपल्याला हार्ड जात असेल किंवा आपल्याला तो समजत नसेल, म्हणून तो आपल्याला जर आवडत नसेल, तर त्याची आवड निर्माण करण्याची सुरुवात ही ॲफर्मेशन पासून केली पाहिजे, ॲटो सजेशन पासून केली पाहिजे. एखादा विषय, आता गणिताचा विषय जर मला अवघड वाटत असेल तर मला गणिताचा अभ्यास केलाच पाहिजे, गणित नीट समजून घेतलंच पाहिजे. पण त्यासोबत मनातला विचार जो आहे, मनामध्ये जी आडी आहे, मनामध्ये जी खुंटी आहे की गणित मला येत नाही, हे मला विसरून जायला पाहिजे, हे काढून टाकायला पाहिजे. आणि त्यासाठी ॲफर्मेशन, त्यासाठी ॲटो सजेशन्स काम करतात. मग जो विषय मला अवघड वाटतो तो मला म्हणायला पाहिजे की हा विषय माझ्यासाठी खूप सोपा आहे, हा विषय मला खूप आवडतो, या विषयाचा अभ्यास करणं मला सहज शक्य आहे आणि या विषयामध्ये मला चांगले मार्क्स मिळायला पाहिजेत. अशा प्रकारचे ॲफर्मेशन करणं आणि ॲटो सजेशन. ॲफर्मेशन म्हणजे ॲटो सजेशन म्हणजे स्वयंसूचना, म्हणजे स्वतःने स्वतःला दिलेली ही सूचना आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तसंच चित्र निर्माण करणं.
आणि तसंच फिलिंग्स निर्माण करणं. आणि या 3 गोष्टी जर एकत्र आल्या तर ब्रेनमध्ये होणारे केमिकल चेंजेस, फिजिकल चेंजेस, फिजिओलॉजिकल चेंजेस आपल्या व्यक्तिमत्वाला, आपल्या पर्सनॅलिटीला उजाळा देऊन जाणार आहेत. ही गोष्ट नंबर 1. दुसरी गोष्ट म्हणजे की अजून एक खूप मोठा रिसर्च झालेला आहे. डॉक्टर इमिटो आहेत. डॉक्टर इमिटोने वॉटर म्हणजे पाणीवर रिसर्च केलेला आहे आणि त्यांनी 2 सिद्धांत मांडलेले आहेत. आपल्याला इतकं माहीत होतं की पाणी आपली तहान भागवतं, आपल्याला माहीत होतं पाणी स्वच्छतेसाठी वापरलं जातं, हे आपल्याला माहीत होतं की पाणी आपल्या जीवनासाठी आवश्यक आहे, पाणी आहे तर जीवन आहे, वगैरे वगैरे आपल्याला माहिती आहे. पण या व्यतिरिक्तचे 2 सिद्धांत आता रिसर्चद्वारे सिद्ध झालेले आहेत. ते म्हणजे पाण्यामध्ये जी शक्ती आहे ती म्हणजे पाण्यामध्ये ॲब्सॉर्ब करण्याची शक्ती आहे. म्हणजे ज्या मनातल्या भावना आहेत, मनातले विचार आहेत, ते विचार ॲब्सॉर्ब करण्याची शक्ती, ती शोषून घेण्याची शक्ती पाण्यामध्ये आहे. आणि दुसरी गोष्ट, पाण्यामध्ये रेकॉर्ड करण्याची सुद्धा शक्ती आहे. रेकॉर्ड करण्याची सुद्धा शक्ती आहे. आणि या 2 शक्तीचा जर वापर आपण आपल्या जीवनामध्ये केला, कसा, जेव्हा आपण अभ्यास करायला बसतो तेव्हा 1 ग्लास पाणी आपण सोबत घेऊन बसायचं आहे. तर जसा आपला अभ्यास होतोय, जशी आपली रिव्हिजन होतीये, जसं आपण अभ्यासावर विचारसागर मंथन करतोय, तर ते विचार हे पाणी ॲब्सॉर्ब करतं. आणि जे आपण अभ्यास करतोय त्या विचारांचं जे विचारसागर मंथन करतोय तर ते पाण्याचे मॉलिक्युल्स रेकॉर्ड करतं. म्हणजे 2 प्रकारच्या शक्ती ज्या पाण्यामध्ये आहेत, तर एक भावनांना, विचारांना ॲब्सॉर्ब करणं, नंबर 2 ते रेकॉर्ड करणं. आणि जेव्हा अभ्यास संपतो तेव्हा पाण्याला थँक्यू म्हणायचं आहे, पुस्तकांना थँक्यू म्हणायचं आहे आणि ते पाणी आपण सेवन करायचं आहे, पिऊन टाकायचं आहे. म्हणजे आपली एक रिव्हिजन ही आपोआप होणार आहे. एक रिव्हिजन आपली आपोआप होणार आहे. अशा प्रकारचा प्रयोग अनेक शाळांमधून केला गेलेला आहे. शिकागो सारख्या याच्यामध्ये, शिकागोमध्ये एक शाळा आहे, तिथे सुद्धा अशा प्रकारचा रिसर्च झालेला आहे आणि त्यातून खूप मोठी पॉझिटिव्ह चेंजेस विद्यार्थ्यांमध्ये झालेलं लक्षात आलेलं आहे. म्हणून आता 2 गोष्टी आपण लक्षात ठेवूया. आजचा हा फक्त इंट्रोडक्शनचा क्लास आहे. 2 गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहे. नंबर 1 की मेडिटेशन आता आपण करणार आहोत. जैसा हम सोचते हैं वैसा बनते जाते हैं. म्हणून आपला जो विचार आहे, ॲटो सजेशन्स आहेत, हे नेहमी सकारात्मक असले पाहिजे, शुद्ध असले पाहिजेत, पॉझिटिव्ह असले पाहिजेत, शक्तिशाली असले पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आपण अभ्यासाला बसणार आहात तेव्हा पाण्याचा ग्लास घेऊन बसा. पाणी भरलेला ग्लास असेल आणि अभ्यास झाल्यानंतर तो पाणी आपल्याला पिऊन टाकायचे आहेत. ह्या 2 गोष्टी फक्त आपण आता पाळायच्या आहेत. तर आपण आता येऊया मेडिटेशनवर. एक ज्ञानमुद्रा, सर्वांची ज्ञानमुद्रा. डोळे हलके से बंद, सर्वांचे डोळे हलके से बंद आहेत. अब मैं कुछ एफर्मेशन दे रही हूँ, उसको मन के मन में दोहराना है. सबका ध्यान ललाट के मध्य भाग में, जहाँ हम कुमकुम लगाते हैं, तिलक लगाते हैं, वहाँ पर विजुअलाइज करें, फील करें एक चमचमाता हुआ दिव्य सितारा. अपने ललाट में जहाँ हम कुमकुम लगाते हैं, तिलक लगाते हैं, वहाँ पर विजुअलाइज करें एक चमकता हुआ दिव्य सितारा. जैसे आकाश में एक सितारा होता है, ऐसे ही मेरे ललाट में, कपाळामध्ये एक चमचमाता हुआ दिव्य सितारा. ये मैं हूँ. मैं सोल हूँ, सोर्स ऑफ यूनिक लाइट हूँ. मैं प्रसन्न हूँ. मन के मन में दोहराए, मैं प्रसन्न हूँ, मैं प्रसन्न हूँ. मैं होशियार हूँ, मैं होशियार हूँ. मुझे पढ़ाई अच्छी लगती है, मुझे पढ़ाई अच्छी लगती है. मुझे सारे सब्जेक्ट इजी लगते हैं,
मुझे सारे सब्जेक्ट इजी लगते हैं। मुझे मेरी स्कूल प्यारी लगती है। मुझे मेरी स्कूल प्यारी लगती है। मैं मेरे टीचर को धन्यवाद देता हूँ। मैं मेरे टीचर को धन्यवाद देती हूँ। मैं होशियार हूँ। मुझे खेलना पसंद है। मुझे खेलना पसंद है। मेरी स्टडी अच्छी हो रही है। मेरी स्टडी अच्छी हो रही है। मेरी मेमोरी शार्प है। मेरी मेमोरी शार्प है। मैं जो पढ़ती हूँ वो मुझे याद रहता है। मेरी मेमोरी शार्प है। मैं जो पढ़ती हूँ वो मुझे 100% याद रहता है। मैं मेरे माता पिता को धन्यवाद देती हूँ। मैं मेरे माता पिता को धन्यवाद देता हूँ। वो मेरी परवरिश करते हैं। वो मेरी परवरिश करते हैं। मेरा शरीर तंदुरुस्त है। मेरा शरीर तंदुरुस्त है। मैं हेल्दी हूँ। मैं हेल्दी हूँ। मेरा परिवार हेल्दी है। मेरा परिवार हेल्दी है। मैं प्रसन्न हूँ। मैं प्रसन्न हूँ। प्रसन्नता मेरा स्थायी भाव है। प्रसन्नता मेरा स्थायी भाव है। मैं सक्सेसफुल हूँ। मैं सक्सेसफुल हूँ। यश मेरा हकदार है। यश मेरा अधिकार है। सफलता मेरा अधिकार है। मैं सफल हूँ। मैं इंटेलिजेंट हूँ। मैं खुश हूँ। मैं खुश हूँ। मैं भगवान को धन्यवाद देती हूँ। मुझे सूत्र मिला है, जैसा हम सोचते हैं वैसा हम बनते जाते हैं। मुझे आज सूत्र मिला है कि जैसा हम सोचते हैं वैसा हम बनते जाते हैं। हाथी का एग्जाम्पल मुझे याद है। मोटा हाथी इतनी सी रस्सी तोड़ नहीं सकता। मैं मेरे मन के सारे निगेटिव ब्लॉकेज को 1 सेकंड में तोड़ देता हूँ। मैं खुश हूँ। मैं होशियार हूँ। सारे सब्जेक्ट मुझे अच्छे लगते हैं। मेरी पढ़ाई अच्छी है। मुझे मार्क्स भी अच्छे मिलते हैं। जैसा हम सोचते हैं वैसा बनते जाते हैं। जैसा हम सोचते हैं वैसा बनते जाते हैं। गीत के साथ मैं समरस होते जा रही हूँ। जैसा सोचोगे तुम वैसा
कर्म होगा वैसा फल पाओगे। संकल्प तो जीवन में फिर दुख कैसा, जब अंतर में शुभ भावना तो दिल में सुख सावन जैसा। हार कर जो ना हारे जीत उसी की होती है, घनघोर अंधेरे में भी जलती जगमग उसकी ज्योति है। जैसा देखोगे तुम वैसा बन जाओगे, जैसा चाहोगे तुम वैसा बन जाओगे। ओम शांती शांती शांती। थँक्यू। आता आपण दुसऱ्या विषयाकडे वळणार आहोत आणि हा दुसरा विषय आहे स्त्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाओ। एका कवितेने मी सुरुवात करेन। तर चिमुकलेचे मनोगत असं या कवितेचं नाव आहे आणि ही जी गर्भातली चिमुकली आहे आपल्या आईशी बोलते की आई, तुझं बाबांचं आजींचं आजोबांचं बोलणं काल रात्री मी ऐकलं। तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय। नको ग आई नको, असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग आई, मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग, ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग, इवलीशे नाजूकशे माझे हातपाय आई तोडून टाकतील ग, आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील, कुत्रे येतील झडप घालतील तोंडात पकडतील गल्लीभर फिरवतील ग आई, माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील, माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल? नाही आई नाही, तू हे सहन करू शकणार नाही ग आई, असं करू नको ग, मला मारू नको ग, मी तुला कुठलाही त्रास देणार नाही, कुठलाही हट्ट मी करणार नाही ग आई, मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही गोडधोड देऊ नकोस ग, कालची उरलेली शिळी असलेली भाकरी जरी असेल ना तरी चालेल आई मला, पण आई मला या जगामध्ये येऊ दे, मला तुझ्या मांडीवर खेळायचं आहे, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायच्या आहे, तुझं बोट पकडायचं, शाळेमध्ये जायचंय आई, मला खूप खूप शिकायचंय ग, खूप मोठं व्हायचंय ग, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना, वेळ नाही गेली अजून, हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, खुडू नको कळी आई, देश घडवायचा आहे मला, देश घडवायचा आहे मला। अशा प्रकारची आर्त अशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे आणि या हाकेला जर ओ द्यायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे? तर छोट्या छोट्या गोष्टी ज्या आज खास आपल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सोबत आज पालक वर्ग सुद्धा उपस्थित आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज जर या जगामध्ये मुलीचा जन्म झाला नाही तर उद्याची आई निर्माण होणार नाहीये आणि उद्याची आई जर निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा दोघांचा सुद्धा जन्म होऊ शकणार नाहीये। मग ज्या जगामध्ये मुलगीच नाही, ज्या जगामध्ये आईच नाही, ते जग सुद्धा जिवंत राहू शकत नाही। म्हणजे आज मुलीला वाचवण्याचा जो विचार आहे हा जगाला वाचवण्याचा विचार आहे आणि म्हणूनच या अभियानामध्ये या चळवळीमध्ये सर्वांनी सहभागी होणं आवश्यक आहे। मग यासाठी दोन गोष्टी फक्त आपल्याला दोन गोष्टींचं आपल्याला अनुकरण करायचं आहे आणि ते म्हणजे की स्त्री जन्माचे स्वागत किंवा मुलीच्या जन्माचं स्वागत हा एक संस्कार आहे
आणि हा संस्कार लहानपणीच रुजला पाहिजे. आणि यासाठी म्हणून की आपण एक शाळा म्हणजे एक कुटुंब समजू शकतो. शाळेतले परिवारातील सगळे विद्यार्थिनी टीचर्स वगैरे आहेत, त्या सगळ्यांचं कुटुंब, सगळ्यांचं एक केलं तर एक मोठं कुटुंब होतं. तर आपण एक दक्षता घेऊ शकतो की आमच्या या कुटुंबामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. पालक सभेमध्ये याविषयीची जागृती निर्माण करत आहोत. आणि गॅदरिंगच्या वेळेस जेव्हा गॅदरिंग असेल तेव्हा मोठा परिवार उपस्थित असतो, त्यावेळेस 2-3 नवजात बालिका आणि त्यांच्या मातोश्रींचं आम्ही यथोचित स्वागत आणि सन्मान करत असतो. तर अशा प्रकारच्या 2 गोष्टी आपण शाळेच्या माध्यमातून पुढे नेल्या तर जो हा संस्कार आहे, स्त्री जन्माच्या स्वागताचा संस्कार, हा मुलांमध्ये आजच रुजणं आवश्यक आहे. जसं बहीण आवश्यक आहे, जशी आई आवश्यक आहे, जशी पुढे जाऊन पत्नी आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा जो संस्कार आहे हा आत्ता लहानपणी रुजणं आवश्यक आहे. आणि म्हणूनसाठी हा संस्कार जेव्हा आपण एखादं आदर्श उदाहरण त्यांच्यासमोर ठेवतो तेव्हा तो रुजत जातो. म्हटलं जातं ना की राखीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला. आता राखी पौर्णिमा पुढच्या महिन्यात आहेच. राखीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला, औक्षण भावाचे नको का करायला. राखीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला, औक्षण भावाचे नको का करायला. भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा, भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा. ठेवा हा अमृताचा जतन करूया, एकपंथी स्त्रीत्वाची जागती ठेवूया. राखी पौर्णिमेच्या दिवशी एक राखी रुसली, राखी पौर्णिमेच्या दिवशी एक राखी रुसली, म्हणाली मी नाही येणार, म्हणाली मी नाही येणार. आधी घ्या शपथ, स्त्री भ्रूण हत्या मी नाही करू देणार. मग राखी पौर्णिमेचा दिवस आहे आणि राखी जर रुसून बसली, ती आलीच नाही तर राखी पौर्णिमा साजरी होणारच नाही. मग राखीचं स्वागत करायचंय, राखी पौर्णिमेचं स्वागत करायचंय, बहिणीचं स्वागत करायचंय. आणि एक स्त्री कोणाची ना कोणाची बहीण नक्की असतेच, म्हणजे स्त्री जन्माचं स्वागत करायचं आहे. आणि त्याचा संकल्प, त्याची प्रतिज्ञा, त्याची शपथ आपण सर्वजण सामूहिकरित्या आता 1-2-5 मिनिटांनी घेणार आहोत. तर अशा प्रकारचं म्हणजे मुलीच्या जन्माचं स्वागत होणं ही आता काळाची गरज आहे. आणि तसं जर झालं नाही तो बेटी नाही तो बहू कहाँ से लाओगे. आज जर मुलगीच नसेल तर तुम्हाला सून तरी कुठून मिळणार आहे. आज जर आपण विचार केला तर लग्नाच्या सगळ्या वयोगटामध्ये, ज्या तरुण वयोगटामध्ये मुलांची संख्या जास्त आहे आणि मुलींची संख्या कमी आहे. म्हणजे आज लग्नाला मुलं जरी उभे असले तरी त्यांना मुली मिळत नाहीत. तर हा प्रॉब्लेम का आला? कारण स्त्री भ्रूण हत्या म्हणजे गर्भात असताना त्या मुलीला मारून टाकलं गेलं, ही किती मोठं महापाप आहे. आणि या महापापापासून दूर होण्यासाठी संस्कारच त्याच्यासाठी एक कार्य करू शकतो. आणि या वयामध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा संस्कार व्हावा अशा पद्धतीची म्हणजे एक नियोजन आपण सगळ्या भारतामध्ये केलेलं आहे. सगळ्या शाळांमधून हा संस्कार रुजण्याच्या दृष्टीने 2 गोष्टी की नंबर 1 की पालक वर्गांमध्ये याविषयीची माहिती देणं, जागृती करणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे गॅदरिंगच्या वेळेस 2-3 नवजात बालिकांचा मातोश्री सहित सन्मान करणं. या छोट्याशा 2 गोष्टी जर करण्यात आल्या तर हा संस्कार रुजण्यामध्ये मदत होणार आहे. आणि स्त्री जन्माच्या स्वागताची एक प्रतिज्ञा आणि एक शपथ सुद्धा आपल्याला इथे घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. भविष्यात मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचा आहे. भारत माता की वंदे. जोरदार टाळ्या आपण वाजवूया.
खूप खूप धन्यवाद. नमस्कार सर्वांना. आज पाहुण्यांचा परिचय आपण ऐकला आणि आम्हाला न सांगता प्रत्येक वाक्याला तुम्ही टाळ्या दिल्यात. का दिल्या? तर खूप छान व्यक्तिमत्व तुमच्या समोर होतं आणि असंच व्यक्तिमत्व आपल्यालाही जर आपलं घडवायचं असेल तर आपण स्मरणशक्ती वाढवली पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला राजयोगा किंवा निदान मेडिटेशन घरच्या घरी तरी तुम्ही दररोज केलं पाहिजे. मॅडमनी जे उपचार तुम्हाला सांगितले त्याचा अवलंब जर जीवनात केलात तर निश्चितच मॅडमसारखे आपणही होणार आहोत. ही पॉझिटिव्हिटी आपल्याला आपल्यात आणण्याची गरज आहे. ठीक आहे, कराल सर्वजण? त्याचबरोबर दुसरा विषय आहे स्त्री जन्माचे स्वागत करा. बेटी बचाव बेटी पढाव. रोजच्या बातम्या वाचल्या पाहिल्या की मन दुःखी होते. स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार, छेडछाड, बलात्कार यांचे प्रचंड प्रमाण वाढलेले दिसते. आपल्या घरातील बाहेर गेलेली लेक, बहीण, आई घरी येईपर्यंत जीव अगदी टांगणीला लागतो. खूप काळजी वाटते. हे सर्व का झाले याचा खोलवर विचार केला तर स्त्री भ्रूण हत्येचे वाढते प्रमाण आणि त्यामुळे निर्माण झालेला सामाजिक असमतोल हे मुख्य कारण समजते. स्त्री भ्रूण हत्या पूर्णपणे थांबल्या पाहिजेत याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाव या राष्ट्रीय चळवळीच्या आद्य प्रवर्तक डॉक्टर सुधा कांक्रिया यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं होतं. त्याप्रमाणे त्यांनी खूप छान मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे आणि त्यांच्याच समवेत आपण एक ठराव आज करत आहोत. आमच्या आनंद विद्यालय अहमदनगरमधील एकाही कुटुंबामध्ये स्त्री भ्रूण हत्या होणार नाही याची दक्षता घेत प्रत्येक स्त्री जन्माचे स्वागत करण्याविषयी आम्ही पालक सभेमध्ये जागृती निर्माण करू. तसेच दरवर्षी गॅदरिंगच्या वेळेस त्या काळात जन्मलेल्या काही नवजात बालिकांचा मातेसह यथोचित सन्मान करू असा ठराव आम्ही आज घेत आहोत. आणि या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ अहमदनगरद्वारा कार्यक्रम यशस्वी होत आहे त्याबद्दल त्यांचेही मी आभार मानते. हा जो ठराव आनंद माध्यमिक विद्यालयाने आज घेतलेला आहे, ठरावाचं टायटल स्त्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाव हा ठराव आहे. हा ठराव आमच्या क्लबचे अध्यक्ष श्री नितीनजी थाडे सर यांच्या समवेत मी इथे स्वीकार करते. हा जो सन्मान करत आहोत हा फक्त मुली असलेल्या परिवाराचा हा सन्मान होत आहे. आम्ही लेकी सावित्रीच्या भारत मातेची शान राखू, मातृदूत बनून आम्ही स्त्री जन्माचे स्वागत करू. स्त्री जन्माचे स्वागत करू. नमस्कार, मी नितीन थाडे, अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ अहमदनगर. आज मला आनंद होतोय की नगर येथील आनंद शाळा जी आनंद माध्यमिक शाळा आहे इथे आमच्या रोटरी पीस सेंटरच्या माध्यमातून राजयोगा मेडिटेशन शिकवण्यात आलं. साधारणपणे 1,500 विद्यार्थ्यांनी या रोटरी पीस सेंटरच्या कार्यक्रमाचा आनंद घेतला. आमच्या रोटरी क्लब पीस सेंटरच्या ज्या संचालिका आहेत डॉक्टर सुधाताई कांकरिया यांनी व्यवस्थितपणे या संपूर्ण राजयोगा मेडिटेशनची माहिती दिली. बेटी बचाव बेटी पढाव हा देखील कार्यक्रम आम्ही राबवला आणि शाळेतील ज्या घरांमध्ये कुटुंबांमध्ये 1 किंवा 2 मुलगी आहे अशा पाल्यांचा आणि पालकांचा देखील सत्कार केला. मला आनंद होतो की रोटरी क्लबच्या सोबत आम्हाला जे सहकार्य लाभलं, विशेष करून या शाळेचे ट्रस्टी किसनरावजी तरटे सर असतील किंवा अकोलकर सर किंवा शारदा पोखरकर मॅडम ज्या मुख्याध्यापिका आहेत माध्यमिकच्या, यांनी विशेष परिश्रम घेतलं आणि रोटरी पीस सेंटरच्या माध्यमातून आम्ही हा प्रयत्न करत आहोत. आमच्या क्लबचे माझे सचिव सुभाषजी गर्जे असतील, रवी राऊत असतील, अनघा राऊत असतील यांनी देखील विशेष परिश्रम घेतले आणि आम्ही जवळपास सर्वच शाळांमध्ये रोटरी पीस सेंटरच्या माध्यमातून राजयोगा मेडिटेशनचे वर्ग घेणार आहोत आणि याच्या माध्यमातून विश्व शांतीचा संदेश, अखंड आनंदाचा संदेश आम्ही देत आहोत. धन्यवाद.